मूळचा मंगळवेढा तालुक्यात असलेल्या एकाने सांगलीमध्ये आपल्या पत्नीचा खून केला आणि यानंतर आपल्या दोन्ही मुलांना घेऊन मंगळवेढा तालुक्यात आला। पोलिसांनी त्याचा तपास करत मंगळवेढा तालुक्यातील एका गावातून त्याला ताब्यात घेतले आणि त्यानंतर खुनामागचं धक्कादायक कारण समोर आलंय। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम, योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93 91। समजलेल्या माहितीनुसार बांधकाम कामगार पतीने पत्नी शीलवंती पिंटू पाटील वय वर्ष 30 राहणार राजश्री शाहूनगर विजयनगर सांगली हिचा बांबूने कपाळावर व डोक्यावर हल्ला करून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली असून खुनानंतर पती पिंटू पाटील वय वर्ष 36 हा दोन्ही मुलांना घेऊन पसार झाला होता। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने अंत्रोळी तालुका मंगळवेढा येथून त्याला ताब्यात घेतल्यानंतर खुनाची कबुली देत त्याने पोलिसांना घटनाक्रम सांगितला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील फुलजंती गावचा रहिवासी। काही वर्षापासून तो सांगलीत राहतो। गवंड्याच्या हाताखाली किंवा मजुरीची कामे तो करत होता। मूळच्या नंदूर जिल्हा सोलापूर येथील परंतु सांगलीत हनुमान नगर मध्ये स्थायिक असलेल्या शीलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचे लग्न झाले होते। त्यांना 2 मुले आहेत। सध्या विजयनगर जवळील राजश्री शाहूनगर येथे रत्नदीप करांडे यांच्या बंगल्याचे काम चालू होते। तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शीलवंती 2 मुलांसह राहत होते। शीलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारण्याचे काम करत होती, परंतु पिंटू हा मजुरीवर कामास जात होता। काही दिवसांपासून पिंटू याला शीलवंती हिच्या चारित्र्याचा संशय होता, त्यावरून त्यांच्यात सतत वाद होता। तशातच दिनांक 13 जून रोजी शीलवंती घर सोडून पुण्याजवळ बहिणीकडे निघून गेली होती। पिंटूने संजयनगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती। शनिवारी ती घराकडे परत आल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा चारित्र्याच्या संशयावरून भांडण सुरूच होते। बुधवारी रात्री पिंटू आणि शीलवंती यांच्यात पुन्हा संशयावरून जोरदार वादावादी झाली आणि शीलवंती झोपल्यानंतर झोपेत असतानाच तिच्या डोक्यावर व कपाळावर बांबूने मारून खून केला। त्यानंतर पहाटेच्या सुमारास दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला। पिंटू पळून गेल्यानंतर सांगोल्यातील ओळखीच्या व्यक्तीला हा प्रकार सांगितला। त्या व्यक्तीने संजयनगर पोलिसांना हे कळवले आणि यानंतर या धक्कादायक गुन्ह्याचा उलगडा झाला।